तर नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही आपल्या नाशिक ट्रिपचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 ते पाहिलं असेल. आता हा आपला पार्ट 4. आपण कोणत्या लोकेशन जाणार आहे ते सर्व सांगतो, मला फक्त तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा. आज आम्हाला फिरायला त्या लोकेशनवर जाणार. ते लोकेशन तर खूप दूर होतं, त्यासाठी आम्ही आज 4 व्हीलर घेतली. त्यामध्ये कंटिन्यू पाणी चालू होतं. आता आमची फिरायची हौस एवढी की आम्ही त्या कंटिन्यू पाण्यामध्ये फिरायला निघून निघालो. रस्त्याने जात असताना आम्हाला तिथं भारी व्ह्यू दिसला. तिथे आम्ही फोटो काढायला लागून जात होतो. मला म्हटलं आता मोसम एवढा खतरनाक आहे, आता गाडीमधून काय गाडीच्या बाहेरून पण आनंद घेऊ म्हटलं मोसमचा. आता इकडे पाणीच एवढं चालू होतं की वावरण विहीर पुरं एकत्र होऊन झालं होतं. मग येऊन बसलो आम्ही आमच्या लोकेशनवर. तर आजचं लोकेशन तो आमचं भंडारदरा डॅम. या डॅमचा आल्यावर इथे एवढा वार सुरू होता की माणसाला चालणं पण मुश्किल होतं. आता एवढा मोठा डॅम मी तर माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहत होतो. आता हा डॅम रिअल मध्ये पाहायला डायरेक्ट पुरा जमीन आसमानचा फरक आहे. डॅम पाहणं झाल्यानंतर मग आलो इकडे मक्काचे कणस खायसाठी. आता अशा मोसम मध्ये मक्काच्या कणसाला जे मीठ लिंबू लावून खायला जी मजा येते ना भाई, एकदम खतरनाक. डॅम वगैरे पाहून कणस वगैरे खाऊन मग निघालो आता आम्ही पुढच्या लोकेशनवर. इकडे आम्हाला कुठे जाणार येतं काही माहित नाही. तिकडे लोक दिसू राहिले, आम्ही तिकडेच घुसू राहिलो. थोडं विचारपूस केल्यानंतर मग समजलं की इकडे एक वॉटरफॉल आहे. आम्ही वॉटरफॉलकडे जायला निघालाच होतो. तेवढा जोरात पाणी चालू झाला की आम्हाला वापस जावं लागलं. तिथून निघालो आता आम्ही पुढच्या लोकेशनवर. आता पुढचं लोकेशन होतं आमचं हरिश्चंद्रगड. आता हरिश्चंद्रगडचं आलो तो आम्ही, पण तिथं आल्यावर समजलं की जास्त पाणी चालू असल्यामुळे प्रवेश बंद होता. आता मेन आम्ही त्यासाठी आलतो तेच बनवतो. जाऊ द्या म्हणलं, आता तसं पण पाणी पण खूप चालू म्हणलं, चला म्हणलं आता घरी. आता आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करत असेल तर लवकर आपल्याला फॉलो करून ठेवा.